नमस्कार, देख रहे हैं महाराष्ट्र टीवी 9। ब्रिलोली तहसील से इस वक्त की सबसे बड़ी खबर। क्या एक ही व्यक्ति के नाम पर 23 रेत घाटों के परमिट जारी कर दिए गए। इस सनसनीखेज आरोप ने पूरे इलाके में हड़कंप मचा दिया है। नगर पालिका के 19 नगर सेवकों ने जिला कलेक्टर राहुल कर्दिले को ज्ञापन सौंपकर पूरे मामले की उच्च स्तरीय जांच की मांग की है। आरोप है कि निविदा प्रक्रिया में कथित मिलीभगत कर एक ही व्यक्ति को 23 रेत घाटों की मंजूरी दी गई। इससे सरकारी राजस्व को करोड़ों रुपए का नुकसान हुआ और अवैध रेत खनन, भंडारण तथा परिवहन को खुली छूट मिली। नगर सेवकों ने मांग की है कि इसके माध्यम से रेत का मापन कराया जाए, अवैध रेत जब्त की जाए, दोषियों पर आपराधिक कार्रवाई हो और संबंधित राजस्व अधिकारियों की भूमिका की भी निष्पक्ष जांच की जाए। यदि जल्द कार्रवाई नहीं हुई तो जनांदोलन और न्यायालय की लड़ाई छेड़ने की चेतावनी भी दी गई है। अब सबसे बड़ा सवाल, क्या प्रशासन इस मामले की निष्पक्ष जांच करेगा? आखिर एक ही व्यक्ति को 23 रेत घाटों की अनुमति कैसे मिली? इन सवालों के जवाब का इंतजार पूरे ब्रिलोली को है। कैमरामैन के साथ मैं संजय कुमार बिलोलीकर, महाराष्ट्र टीवी 9, ब्रिलोली। सच के साथ, जनता की आवाज, महाराष्ट्र टीवी। मांजरा नदी म्हणजे ही नदी आज खासगी गुत्तेदारांची झालेली आहे की काय असा प्रश्न बिलोली तालुक्यात निर्माण झालेला आहे। आज घडीला आतापर्यंत लाखो ब्रास अवैध उपसा त्या ठिकाणाहून झाला आहे आणि लाखो ब्रास प्रायव्हेट शेतकऱ्यांच्या शेतामध्ये डोंगरच्या डोंगर त्यांनी स्टॉक केलेले आहेत आणि हे सगळं महसूल प्रशासनाला हाताला धरून चाललेलं आहे। म्हणून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना हे निवेदन दिलेलं आहे। एका पॉईंटवर जवळपास नाही म्हणलं तर 1-1 लाख बरास रेती उत्खनन करून ठेवलेली आहे। ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये रेती उत्खनन करून ठेवली आहे ती रेती त्या शेतकऱ्यानं का करून दिली, कशापायी करून दिली म्हणून त्या शेतकऱ्याची चौकशी करून त्या शेतकऱ्यावरही कायदेशीर कारवाई करावी। जे आरटीओ ऑफिसच्या मागून जो रस्ता चालला त्याच्याला जे अवैध रेती वाहतूक आणि चोरटी रेती वाहण्याला कारणीभूत होलाली तो रस्ता कोणाच्या आशीर्वादाने कोणाच्या सहकार्याने चालला याची चौकशी करण्यात यावी। आणि कारला फाटा बोरेगावच्या बाजूला जो मतीन शेठच्या धाब्याला मतीन शेठच्या त्या काय बोलते मदरशाला लागून जे रेतीचं 3 शेड आहे त्या 3 शेडमध्ये रेती कोण स्टॉक करते आणि ते रेती स्टॉक करून तो रेतीतून रातोरात भरून देगलूच्या माणसाच्या सहकार्यानं कर्नाटकमध्ये रोजचे 20 ते 25 गाड्या पार्सल करते। म्हणजे रात्री ट्रॅक्टरनं चोरी करून आणून जमा करते, दिवसा रात्री भरून पार्सल करते। मग हे महसूल प्रशासनाला माहीत नाही का?